देवेंद्र फडणवीस यांचे लाडके मंत्री जयकुमार गोरे यांनी तर माणिकराव कोकाटे यांच्यापेक्षाही भयानक पद्धतीने खोटी कागदपत्र बनवलेली आहेत। त्यामुळे जयकुमार गोरे यांना कमीत कमी 10 वर्षांचा कारावास व जास्तीत जास्त जन्मठेप म्हणजे 14 वर्षांचा कारावास अशी शिक्षा होऊ शकते। तर जयकुमार गोरे यांचं प्रकरण माणिक कोकाटे यांच्यापेक्षा कितीतरी पटीने भयानक असं आहे। जयकुमार गोरे यांनी 2 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये शेकड्याने खोटी कागदपत्र बनवली आहेत। खोटी कागदपत्र बनवण्याची जयकुमार गोरे यांना वाईट सवय आहे किंवा वाईट खोड आहे असंही तुम्ही म्हणू शकता। त्यांना आणखी दुसरी एक वाईट सवय आहे, ती म्हणजे मेलेल्या माणसांच्या नावाने ते खोटी कागदपत्र बनवतात। एखादा माणूस मृत झालेला असला तरी तो जयकुमार गोरे यांच्या विनंतीला मान देऊन स्वर्गातून परत आला। जयकुमार गोरे यांनी सांगितलेल्या कागदपत्रावर त्यानं स्वाक्षरी केल्या आणि पुन्हा स्वर्गात परतला। देवेंद्र फडणवीस यांची अनाजी पंत ही जी काही प्रतिमा तयार झाली ती पुसून टाकायची असेल तर जयकुमार गोरेंना सोबत ठेवायला हवं। मड्याच्या टाळूवरील लोणी खाण्याचं पुण्य आपल्याही पदरी पडेल अशी भावना देवेंद्र फडणवीस यांची झाली असावी। साताऱ्यातील ज्या मुख्य जिल्हा न्यायाधीशांनी जामीन मंजूर केला होता त्या न्यायाधीशांवरच कारवाई झाली। संबंधित मुख्य जिल्हा न्यायाधीश निवृत्त होण्यासाठी फक्त 1 दिवस उरलेला होता। असे असताना त्यांची अक्षरशः पदोन्नती करण्यात आली। मुख्य जिल्हा न्यायाधीश या पदावरून त्यांना अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश या खालच्या पदावर खेचण्यात आलं। जयकुमार गोरे यांच्या बाबतीत सुद्धा 5 वर्षानं, 10 वर्षानं, 20 वर्षानं, 35 वर्षानं का होईना न्यायालय निर्णय देईल। देवेंद्र फडणवीस यांची जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंतच त्यांचा जयकुमार गोरेंना वरदहस्त राहील। जयकुमार गोरे हे रावणासारखे वागले, कंसासारखे वागले, दुर्योधनासारखे वागले तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस त्यांना वाचवणारच। पण देवेंद्र फडणवीस हे सदा सर्व काळ मुख्यमंत्री राहणार नाहीत। त्यामुळे जयकुमार गोरे यांच्यावर भविष्यात न्यायालयाची कारवाई अटळ आहे। या कारवाईपासून त्यांना कुणीही वाचवू शकणार नाही। नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्य सरकारमधील डागाळलेल्या मंत्र्यांचं दररोज एक प्रकरण आपल्याला ऐकायला मिळतंय, परंतु सरकारमध्ये बसलेले मंत्री निर्लज्जम सदासुखी या धोरणावर ठाम राहून काम करत आहेत। स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्लज्जांचे सरदार म्हणून वावरत आहेत। या व्हिडिओत आपण त्यावरच चर्चा करणार आहोत। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येऊन अवघे 3 महिने झालेत। सत्तेत येताच बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानं धनंजय मुंडेंना अडचणीत आणले। त्यामुळे या पक्षाचे प्रमुख म्हणून अजितदादा पवार आणि सरकारचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सामान्य जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। अशातच आता विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं नवं प्रकरण समोर आले। साधारण 30 वर्षांपूर्वी कोकाटे यांनी खोट्या दस्तावेजाच्या आधारे सरकारी घरं मिळवली होती। त्यामुळे त्यांना न्यायालयानं 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली। परंतु देवेंद्र फडणवीस यांचे लाडके मंत्री जयकुमार गोरे यांनी तर माणिकराव कोकाटे यांच्यापेक्षाही भयानक पद्धतीने खोटी कागदपत्र बनवलेली आहेत। त्यामुळे जयकुमार गोरे यांना कमीत कमी 10 वर्षांचा कारावास व जास्तीत जास्त जन्मठेप म्हणजे 14 वर्षांचा कारावास अशी शिक्षा होऊ शकते। जयकुमार गोरे यांनी नक्की काय घोटाळा केलाय ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। त्या अगोदर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की काही सेकंदापुरता हा व्हिडिओ पॉज करून आमचा लय भारी न्यूज हा चॅनल यूट्यूब, फेसबुक व इंस्टाग्रामवर सबस्क्राइब करा, फॉलो करा आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका। जयकुमार गोरे यांचं प्रकरण माणिक कोकाटे यांच्यापेक्षा कितीतरी पटीने भयानक असं आहे। जयकुमार गोरे यांनी 2 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये शेकड्याने खोटी कागदपत्र बनवली आहेत। खोटी कागदपत्र बनवण्याची जयकुमार गोरे यांना वाईट सवय आहे किंवा वाईट खोड आहे असंही तुम्ही म्हणू शकता। त्यांना आणखी दुसरी एक वाईट सवय आहे, ती म्हणजे मेलेल्या माणसांच्या नावाने ते खोटी कागदपत्र बनवतात। म्हणजे एखादा माणूस 5 वर्षांपूर्वी मृत झाला असेल तर हे जया भाऊ उर्फ बोक्या भाऊ त्याला नव्याने जिवंत करतात, त्याच्या नावाने कागदपत्रे तयार करतात, खोट्या सह्या करतात। जया भाऊंची तिसरी वाईट सवय म्हणजे मृतांना जिवंत करून ते नेमके सरकारलाच फसवतात। जयकुमार गोरे यांची चौथी वाईट सवय आहे की बनावट कागदपत्र बनवायची आणि त्यातून सरकारी लाभ किंवा निधी हडपायचा। आणि असले प्रकार त्यांनी वारंवार, पुन्हा एकदा ऐका, त्यांनी असले प्रकार वारंवार आणि सतत केलेले आहेत। ज्या संविधानानं जयकुमार गोरे यांना आमदार बनवलं, मंत्री बनवलं, त्यामुळे त्यांचं सरकारमध्ये वजन वाढलं, त्या सरकारला ते फसवतात
आणि संविधान, कायदा, नियम धाब्यावर बसवतात। त्यासाठी खोटी कागदपत्र तयार करतात। एवढंच नाही तर खोटी कागदपत्र बनवून नरेंद्र मोदी यांच्या पीएम केअर फंडालाही चुना लावण्याचं काम या महाभाग जयकुमार गोरे यांनी केले। आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे लाडके ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ उर्फ बोक्या भाऊ यांनी कोणकोणती कागदपत्र खोटी बनवली आहेत त्यावर आपण आता चर्चा करूयात। पहिलं खोटं कागदपत्र त्यांनी बनवलंय एका दलित व्यक्तीचं। या दलित व्यक्तीचं 2016 मध्ये निधन झालं होतं, पण त्यांच्या नावानं सन 2019 मध्ये जयकुमार गोरे यांनी खोटं प्रतिज्ञापत्र बनवलं। हे खोटं प्रतिज्ञापत्र सरकार दरबारी सादर करून जयकुमार गोरे यांनी जमीन NA करून घेतली। हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला। त्यांना उच्च न्यायालयाने जामीन नाकारला। त्यावर ते सर्वोच्च न्यायालयात गेले। सर्वोच्च न्यायालयाने त्यांना हजर राहण्यास सांगितलं। याच वेळी राज्यात सत्ता बदल झाला होता। उद्धव ठाकरे यांचं सरकार पडलं होतं आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार सत्तेत आलं होतं। म्हणजे सत्ता बदल झाला तर काय चमत्कार होऊ शकतो हे आपण बघा। जयकुमार गोरे सर्वोच्च न्यायालयात हजर राहिले नाहीत, त्याऐवजी साताऱ्यातील स्थानिक न्यायालयातून त्यांनी जामीन मिळवला। त्यांना जामीन कसा काय मिळवला यावर कायदे पंडितांनाही आश्चर्य वाटलं। जामीन चुकीच्या पद्धतीनं दिला गेल्याची तक्रार मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली। त्यामुळं साताऱ्यातील ज्या मुख्य जिल्हा न्यायाधीशांनी जामीन मंजूर केला होता त्या न्यायाधीशांवरच कारवाई झाली। संबंधित मुख्य जिल्हा न्यायाधीश निवृत्त होण्यासाठी फक्त 1 दिवस उरलेला होता। असे असताना त्यांची अक्षरशः पदोन्नती करण्यात आली। मुख्य जिल्हा न्यायाधीश या पदावरून त्यांना अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश या खालच्या पदावर खेचण्यात आलं। कल्पना करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एखादा गुन्हा केला आणि त्यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ संपण्या अगोदर एकाच दिवसासाठी उपमुख्यमंत्रीपदी बसवलं तर ही किती मोठी नामुष्की ठरेल। जयकुमार गोरे उर्फ बोक्या भाऊ यांनी कागदपत्रांमध्ये केलेल्या आणखी काही गडबड घोटाळ्यांकडे आता आपण वळूयात। सन 2019 मध्ये जगभरात कोरोनानं थैमान घातलं होतं। त्या दरम्यान जयकुमार गोरे यांनी डॉक्टर MR देशमुख यांनी स्थापन केलेलं एक वैद्यकीय महाविद्यालय हडपलं होतं। छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या नावानं कार्यरत असलेल्या या संस्थेचे अध्यक्ष म्हणून जयकुमार गोरे यांच्याकडे त्यावेळी अधिकार आलेले होते। या संस्थेचं सातारा जिल्ह्यातील मायनी येथे वैद्यकीय महाविद्यालय होतं। या महाविद्यालयाला राज्य सरकारने कोरोना सेंटर म्हणून मान्यता दिली होती। या कोरोना सेंटरमध्ये होणाऱ्या उपचारासाठीचं अनुदान राज्य सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून दिलं जाणार होतं। त्यासाठी राज्य सरकारनं महाविद्यालयासोबत लेखी करार केला होता। वास्तवात त्यावेळी महाविद्यालयाच्या इस्पितळात एक सुद्धा डॉक्टर कार्यरत नव्हता। तरीही जयकुमार गोरे उर्फ बोक्या भाऊ यांनी 46 डॉक्टर उपलब्ध असल्याचा खोटा तपशील करारामध्ये नमूद केला होता। खोट्या कागदपत्रांच्या आधारे जयकुमार गोरे यांनी सरकारला चुना लावला। या कराराच्या आधारानंच पुढं लई मोठं कांड होणार होतं आणि त्याची ही छोटीशी सुरुवात होती। जयकुमार गोरे यांनी पुढं काय कांड केलं ते आता आपण बघूयात। कोरोना काळात या इस्पितळात अनेक रुग्णांनी उपचार घेतले। काही रुग्णांचा मृत्यू झालेला होता, पण रुग्ण ज्या तारखेला मृत झाला त्याच्यानंतर 10 दिवस, 15 दिवस, अगदी 2 महिन्यानंतर सुद्धा त्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचं जयकुमार गोरे यांनी दाखवलं। त्यासाठी बनावट कागदपत्र तयार करण्यात आली। या बनावट कागदपत्रांवर त्या मृत व्यक्तींच्या स्वाक्षरी करण्यात आल्या। म्हणजे एखादा माणूस मृत झालेला असला तरी तो जयकुमार गोरे यांच्या विनंतीला मान देऊन स्वर्गातून परत आला। जयकुमार गोरे यांनी सांगितलेल्या कागदपत्रावर त्यानं स्वाक्षरी केल्या आणि पुन्हा स्वर्गात परतला। एवढंच नाही तर यापैकी अनेकांना लिहिता वाचता सुद्धा येत नव्हतं, परंतु स्वर्गात गेल्यानंतर या मृतांनी तिथं शिक्षण घेतलं। एवढंच नाही तर इंग्रजीतील सुद्धा शिक्षण घेतलं आणि जयकुमार गोरे यांनी सांगितलेल्या कागदपत्रांवर इंग्रजीत स्वाक्षरी मारल्या। अशा तब्बल 201 मृत लोकांची बनावट कागदपत्र जयकुमार गोरे यांनी बनवली होती। म्हणजे इतकी सगळी लोक पुण्यवंत असलेल्या जयकुमार गोरे यांच्यासाठी स्वर्गातून परत आली होती। जयकुमार गोरे यांनी ही सगळी कागदपत्र सरकारकडे सादर केली। त्या आधारे जयकुमार गोरेंनी 2,57,00,000 रुपयांचं अनुदान सरकारकडून लाटलं। ही घोटाळ्याची रक्कम अजूनही पुढे जाणार आहे। ती साधारण 8 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते, पण केव्हा? जर चौकशी केली तरच। मड्याच्या टाळूवरील लोणी खाणं ही जी काही म्हण मराठीमध्ये प्रचलित आहे ती केवळ जयकुमार गोरे यांच्यासारख्या निर्लज्ज, नालायक, बेशरम अशा मंत्र्यांसाठीच नीतीने तयार केली असावी असं मला वाटतंय। बरं, जयकुमार गोरे यांनी केवळ मृत लोकांच्याच नावानं खोटी कागदपत्र तयार केली आहेत असं नाही, त्यांनी जिवंत लोकांच्याही नावानं बनावट कागदपत्र तयार केली आहेत। कोरोनाचा उपचार घेऊन घरी गेलेल्या लोकांच्या खोट्या स्वाक्षरी करून जयकुमार गोरे
जया भाऊ उर्फ बोक्या भाऊ यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून अनुदान लाटले। खरं तर हे अनुदान PM केअर या फंडातून आलेलं आहे। हा फंड थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियंत्रणाखाली असतो। त्यामुळे थेट नरेंद्र मोदी यांनाही चुना लावण्याची कामगिरी जयकुमार गोरे यांनी केलेली आहे। जो माणूस खोटी कागदपत्र तयार करून पंतप्रधानांना चुना लावू शकतो, सरकारचा निधी हडपवू शकतो, न्यायालयातही गडबड घोटाळा करू शकतो, असा माणूस आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे। हा साक्षात्कार देवेंद्र फडणवीस यांना झाला असावा। म्हणूनच जयकुमार गोरे यांना ग्राम विकास सारख्या भल्या मोठ्या खात्याचं मंत्री बनवलं असावं। जयकुमार गोरे यांनी 12 भानगडी करून 5-10 कोटी रुपयांच्या उलाढाली करण्याऐवजी त्यांनी मंत्री बनून शेकडो हजारो कोटींची अफरातफर करावी अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असावी। त्यासाठीच त्यांनी जयकुमार गोरे यांना ग्राम विकास मंत्री बनवलं असावं। देवेंद्र फडणवीस यांची अनाजी पंत ही जी काही प्रतिमा तयार झाली ती पुसून टाकायची असेल तर जयकुमार गोरेंना सोबत ठेवायला हवं। मड्याच्या टाळूवरील लोणी खाण्याचं पुण्य आपल्याही पदरी पडेल अशी भावना देवेंद्र फडणवीस यांची झाली असावी। म्हणून सुद्धा जयकुमार गोरेंना मंत्रिपद दिलं गेलं असावं। जयकुमार गोरे यांनी माणिक कोकाटे यांच्यापेक्षाही मोठे गैरप्रकार केले आहेत। मग जयकुमार गोरे यांना न्यायालयात शिक्षा का होत नाही याविषयी आपण चर्चा करूयात। लोकप्रतिनिधी कायद्यानुसार जयकुमार गोरे यांच्यासारख्या आरोपीवर जलद गती न्यायालयात खटला चालवणं बंधनकारक आहे। हा खटला पुण्यात चालवला गेला पाहिजे, परंतु तो खटला हटकून सातारा जिल्ह्यातच चालवला जातो। साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख हे अत्यंत लाचार आहेत। ज्या साताऱ्यानं अशोक कामटे, मीरा बोरवणकर यांच्यासारखे खमके अधिकारी पाहिले, त्या साताऱ्यात समीर शेख यांच्यासारखा अत्यंत लाचार अधिकारी खुर्चीवर बसलेला आहे। कोरोनातील रुग्णांच्या नावावरील निधी हडपण्यासाठी जयकुमार गोरे यांनी बनावट कागदपत्र बनवली, हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं। या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी संस्थेतील तत्कालीन व विद्यमान संचालक दीपक देशमुख गेले, पण पोलिसांनी गुन्हा दाखल केलाच नाही। त्यासाठी दीपक देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांची सलक्या शब्दात हजामत केली। ती एकदा दोनदा नव्हे तर जवळपास 5 ते 6 सुनावण्यांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांची अब्रू पार वेशीवर नेऊन टांगली। त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला, पण त्यात ज्यांनी हे प्रकरण चव्हाट्यावर आणलं त्या दीपक देशमुखांनाच आरोपी बनवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला। त्यावर न्यायालयाने पोलिसांना खडसावलं। पण जयकुमार गोरे गडबड घोटाळा करण्यात प्रचंड माहिर आहेत। त्यांनी थेट दिल्लीत जाऊन दीपक देशमुख यांच्यावर ईडीची कारवाई घडवून आणली। त्यात लाचार समीर देशमुख यांनी एक बदमाशी केली। दीपक देशमुख यांना साताऱ्यात पोलिसांकडे जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आलं। त्याच वेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी तिथं येऊन दीपक देशमुख यांना अटक केली। शिवाजी महाराजांचा एखादा मावळा लढा देत असताना मुघल सैनिक कशा प्रकारे एखाद्या मावळ्याला घेरतात अशा पद्धतीनं दीपक देशमुख यांना अटक करण्यात आली। 4-5 वेळा सुनावण्या झाल्या। ईडीनं केलेली अटक चुकीचीच होती, त्यामुळं दीपक देशमुख यांना विशेष न्यायालयानं जामीन मंजूर केला। दीपक देशमुख आता बाहेर आहेत। मायनी महाविद्यालयाचं प्रकरण प्रचंड गुंतागुंतीचं आहे। या महाविद्यालयाचे संस्थापक डॉक्टर MR देशमुख यांच्यावर ईडीनं कारवाई केलेली आहे। 2.5 वर्षांहूनही अधिक काळापासून ते तुरुंगात आहेत। MR देशमुख यांचे बंधू जे साधे शेतकरी होते ते आप्पासाहेब देशमुख हे सुद्धा साधारण 2.5 वर्ष तुरुंगात होते। त्यांची 2 महिन्यापूर्वी सुटका झाली। सुटका झाल्यानंतर म्हणजे ज्यावेळी तुरुंगातून बाहेर आले आप्पासाहेब देशमुख, त्यावेळी मायनी येथील नागरिकांनी आप्पासाहेब देशमुखांची एखाद्या स्वातंत्र्य सैनिकासारखी वाजत गाजत मिरवणूक काढली। भव्य सत्कार सोहळा सामान्य जनतेने आयोजित केला होता। हे फार मोठं विशेष आहे। MR देशमुख यांच्याकडून झालेल्या एका चुकीचं निमित्त करून त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले। तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका डॉक्टरनं स्थापन केलेलं वैद्यकीय महाविद्यालय जयकुमार गोरेंसारख्या कसायाच्या घशात घातलं। शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि औरंगजेबाप्रमाणे वागायचं अशी अत्यंत घातकी कुभांड देवेंद्र फडणवीस यांनी जयकुमार गोरे यांना रचू दिली। माणिकराव कोकाटे यांनी 30 वर्षांपूर्वी केलेल्या गैरप्रकारावर न्यायालयानं आता शिक्षा ठोठावली। जयकुमार गोरे यांच्या बाबतीत सुद्धा 5 वर्षानं, 10 वर्षानं, 20 वर्षानं, 35 वर्षानं का होईना न्यायालय निर्णय देईल। देवेंद्र फडणवीस यांची जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंतच त्यांचा जयकुमार गोरेंना वरदहस्त राहील। जयकुमार गोरे हे रावणासारखे वागले, कंसासारखे वागले, दुर्योधनासारखे वागले तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस त्यांना वाचवणारच। पण
देवेंद्र फडणवीस हे सदा सर्व काळ मुख्यमंत्री राहणार नाहीत, त्यामुळे जयकुमार गोरे यांच्यावर भविष्यात न्यायालयाची कारवाई अटळ आहे। या कारवाईपासून त्यांना कुणीही वाचवू शकणार नाही। इंडियन पिनल कोड म्हणजेच IPCच्या 365, 367, 368, 371, 420 व 121B या कलमांचं जयकुमार गोरे यांनी उल्लंघन केलेलं आहे। सकृतदर्शनी ते दोषी आहेत। त्यांना कमीत कमी 10 वर्षांची व जास्तीत जास्त जन्मठेपेची म्हणजे 14 वर्षांची शिक्षा होणार आहे। आजचं मरण उद्यावर इतकाच दिलासा जयकुमार गोरे यांना तूर्त राहणार आहे। भविष्यात मात्र त्यांची रवानगी तुरुंगात निश्चितपणे होणार आहे। तोपर्यंत मायनीच्या देशमुख कुटुंबाला जयकुमार गोरेंचा अत्याचार निश्चितपणे सहन करावा लागणार आहे। सामान्य जनता सुद्धा मानखटावमध्ये सामान्य जनता सुद्धा जयकुमार गोरेंच्या या अत्याचारी रावणासारख्या कंसासारख्या दुर्योधनासारख्या प्रवृत्तीचा कमी अधिक प्रमाणात त्रास सहन करतच आहे। कारण जयकुमार गोरेंच्या पापावर देवेंद्र फडणवीस पांघरून घालण्याचं काम करीत आहेत। जाता जाता 2 गोष्टी सांगतो। जयकुमार गोरे यांनी ज्या मृत लोकांच्या नावावर सरकारी अनुदान हडपलं त्यासाठी त्यांनी दुसऱ्या शहरात जाऊन बँकेचं दुसरं खातं उघडलं होतं। दुसरी गोष्ट अशी की जयकुमार गोरे यांनी ईडीचा गैरवापर करून दीपक देशमुख यांच्या घरावर धाड टाकली होती। ईडीच्या अधिकाऱ्यांना तिथं हवे ते आरोपी मिळाले नव्हते, त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी लहान मुलं महिला यांना 14 तास कोंडून ठेवलं होतं। पण जाता जाता ईडीचे अधिकारी खाजगीमध्ये बोलले होते, असल्या माणसाला म्हणजे कसल्या जयकुमार गोरे सारख्या माणसाला तुम्ही निवडून कसं काय देता, या आमदाराला तुम्ही निवडणुकीत पाडा। हे कधी बोलले होते तर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर। दुर्दैवानं मानखटावमधील जनता 1,5-2 हजार रुपयाला बळी पडली आणि जयकुमार गोरे यांना मतदान झालं। मतदान पैशामुळे झालंय की EVM मुळे हे माहित नाही, पण जयकुमार गोरे यांना 1.5 लाख मतं मिळाली। ते निवडून आले असले तरी त्यांच्या विरोधात साधारण 1 लाख मतं पडलेली आहेत। 1 लाख मतदारांना जयकुमार गोरे आमदार म्हणून नको आहेत। ही सुद्धा लोकशाहीतील अतिशय महत्त्वाची व अभूतपूर्व अशी बाब आहे। धन्यवाद।